हॅलो फ्रेंड्स, आतापर्यंत आपण वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेसचा अभ्यास करतो. गेल्या व्हिडिओमध्ये आपण ट्रान्सपोर्ट फिनॉमिना इन गॅसेस हा कन्सेप्ट आपण बघितला, ज्या याच्यामध्ये आपण 3 वेगवेगळे फिनॉमिनन पाहिले. एक त्याच्यामध्ये होतं की ट्रान्सपोर्ट ऑफ मोमेंटम म्हणजे कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी. दुसरं होतं ट्रान्सपोर्ट ऑफ कंडक्टिव्हिटी बाय टेम्परेचर, दॅट इज थर्मल कंडक्टिव्हिटी आपण बघितलं. आणि तिसरं होतं दी ट्रान्सपोर्ट ऑफ दी मोलिक्यूल इटसेल्फ, दॅट मीन्स दी डिफ्युजन. मग आपण आता पुढच्या 3 व्हिडिओमध्ये आपण प्रत्येकाचे एक्सप्रेशन्स डिराईव्ह करायचे आहेत, आणि हे 3 डेरिव्हेशन्स परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्वाचे आहेत. तर मित्रांनो, आपण सगळ्यांनी इकडं अगदी व्यवस्थित लक्ष द्याल अशी माझी अपेक्षा आहे. आज त्यातील पहिलं एक्सप्रेशन आपण बघूया की डेरिव्हेशन ऑफ एक्सप्रेशन फॉर कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी. विस्कॉसिटीचा अभ्यास या अगोदर आपण वेगवेगळ्या लिक्विडमध्ये बघितलेला आहे. विस्कॉसिटी म्हणजे काय, विस्कस फोर्स म्हणजे काय, आणि त्याचा उपयोग कुठे होतो, हेही आपण 12वी पासून आपण वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये पॉइंटमध्ये आपण अभ्यास केलेला आहात. तर विस्कॉसिटी गॅसेसमध्ये पण आहे. तर त्यासाठी आपण काय करायचं आहे, सो नाव फॉर दॅट टू कॅल्क्युलेट द विस्कॉसिटी ऑफ गॅस वी हॅव टू कन्सिडर अ लॅमिनार फ्लो ऑफ गॅस. लॅमिनार फ्लो मध्ये 2 डायरेक्शन्स आपण विचारात घेऊया. एक वाय डायरेक्शन इथं आहे, इकडे एक झेड डायरेक्शन आहे, आणि एक्स डायरेक्शन ही या कागदाला परपेंडिक्युलर अशी डायरेक्शन आहे. ही परपेंडिक्युलर डायरेक्शन हे एक्स डायरेक्शन आहे. आता वेगवेगळ्या लेयरमध्ये जर आपण गॅसचे कन्सिडर केले, हे वेगवेगळ्या छोट्या लॅमिनार फ्लो मध्ये गॅस चाललेला आहे. 3 लेयर आपण कन्सिडर करूया. त्यातील पहिला लेयर हा मध्ये मानूया आपण, याला फर्स्ट नंबर देऊया, फर्स्ट नंबर, याला दुसरा नंबर देऊया, आणि याला तिसरा नंबर देऊया. तर आता ह्या 3 लेयर मध्ये जर आपण विचार केला तर पहिल्या लेयरची आपण व्हेलॉसिटी सपोज करूया की v आहे. दुसऱ्या लेयरची व्हेलॉसिटी त्याच्यापेक्षा थोडीशी कमी, म्हणजे v मायनस dv बाय dz इंटू लॅमडा. हे का आलं हे आपण पुढच्या स्टेपमध्ये बघूया. आणि त्याच्यापेक्षा 3 नंबरची जी लेयर आहे त्याची व्हेलॉसिटी म्हणूया v प्लस dv बाय dz इंटू लॅमडा. हे लक्षात आलं बघा की झेडच्या डायरेक्शननं त्याची व्हेलॉसिटी, मोलिक्युलर लेयरची व्हेलॉसिटी वाढत चाललेली आहे. आता एखादा मोलिक्यूल वरून जर खाली आला, व्ही लेयर मध्ये आला, व्ही व्हेलॉसिटीच्या लेयर मध्ये आला, तर तो मोलिक्यूल इथं येताना त्याच्याबरोबर मोमेंटम घेऊन येणार आहे. So that changes the momentum of layer, that is the first layer having velocity v, and if one molecule is going upward direction, this also changes the momentum of the layer 1. So now for that we have to consider the distance between 2 layer is lambda. The distance between 2 layer is lambda. Already we know that lambda is mean free path. Mean free path. So what is mean free path? That is the distance between 2 collisions. So distance between 2 collision is lambda. So that means what? When the molecule travel from one layer to another layer, the distance is very small
and if this molecule collides here with another molecule, then it will not collide with other molecule till it goes to the other layer. हे समजलं का तुम्हाला सगळ्यांना? की इथे आपण दोन लेयर मधील अंतर जे आहे ते आपण मानलेला लॅम्बडा म्हणजे आपण मीन फ्री पाथ मानतो. मीन फ्री पाथ याचा अर्थ काय की डिस्टन्स बिटवीन टू कोलिजन्स. मग दोन कोलिजन मधील अंतर हे लॅम्बडा आपण मानूया. तर आता आपण आणखीन एक विचार करूया की याच्यामध्ये आपण एक कन्सिडर केलेले आहे की dV/dz म्हणजे दिस इज नोन ॲज व्हेलॉसिटी ग्रेडियंट. व्हेलॉसिटी ग्रेडियंट म्हणजे काय की व्हेलॉसिटी ग्रेडियंट म्हणजे चेंज इन व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू लेयर. आता या फर्स्ट लेयरची व्हेलॉसिटी v आहे, इकडच्या खालच्या लेयरची म्हणजे लेयर नंबर 2 ची व्हेलॉसिटी v मायनस dV/dz इंटू लॅम्बडा आहे. याचा अर्थ त्याची व्हेलॉसिटी कमी आहे आणि लेयर 3 ची व्हेलॉसिटी ही त्याच्यापेक्षा जास्त आहे, याच्या लेयर पेक्षा जास्त आहे, इतकी आहे v प्लस dV/dz इंटू लॅम्बडा. आता dV/dz याचा अर्थ काय की व्हेलॉसिटी ग्रेडियंट म्हणजे व्हेलॉसिटी चेंज होत जाणं, प्रत्येक लेयरची व्हेलॉसिटी चेंज होत जाणं. किंवा दिस गिव्स द इन्फॉर्मेशन अबाउट हाऊ द व्हेलॉसिटी चेंजेस विथ द डिस्टन्स. हाऊ द व्हेलॉसिटी चेंजेस विथ डिस्टन्स म्हणजे डिस्टन्स कमी किंवा जास्त होणं याच्याबरोबर मोलिक्युलची व्हेलॉसिटी कशी बदलते हे सांगण्याचं काम ही टर्म करते. आता आपण विचार करूया की समजा याच्यासाठी एक उदाहरण घेऊया. समजा एक 6 प्लेयर्स आहेत, रनर्स आहेत, आपण मानूया 6 रनर्स आहेत. हे 6 रनर्स ह्या डायरेक्शननं पळायला लागलेत. बघा हे सगळेच्या 6 डायरेक्शननं इकडे या डायरेक्शननं पळतात. पहिला जो आपण त्याला नावं देऊया 1, 2, 3, 4, 5 आणि 6. सुरुवात सगळ्यांची सेम आहे. पहिला रनर जो आहे तो 1 मीटर पर सेकंद एवढ्या व्हेलॉसिटीने जातोय. दुसरा जो आहे तो 2 मीटर पर सेकंद एवढ्या जातो. तिसरा 3 मीटर पर सेकंद जातो. चौथा 4 मीटर पर सेकंद जातो. तसाच 5वा आणि 6वा हे 1 मीटर पर सेकंद त्यांचं काय आहे व्हेलॉसिटी वाढत चाललेली आहे. याचा अर्थ आपण ज्यावेळी पहिल्या प्लेअर पासून दुसऱ्या प्लेअर पर्यंत जाऊ व्हेलॉसिटी किती वाढत गेली हे सांगण्याचं काम म्हणजे व्हेलॉसिटी ग्रेडियंट. चेंज इन व्हेलॉसिटी दॅट इट गिव्स विथ रिस्पेक्ट टू डायरेक्शन. या डायरेक्शन आपण 1 पासून इकडे चाललोय म्हणजे व्हेलॉसिटी वाढत चाललेली आहे. आपण 4 पासून 1 कडे आलो तर व्हेलॉसिटी कमी होत चाललेली आहे. असं सेम सिच्युएशन ही सिच्युएशन या ठिकाणी तुम्ही कन्सिडर करा. आता आपण बघूया की समजा आपण हे सर्व कशासाठी बघतोय की एका गॅसमध्ये एक गॅस आपण कन्सिडर करूया. त्या गॅसचं आपल्याला कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी काढायचे म्हणजे सगळे लार्ज नंबर ऑफ मोलिक्युल्स असतात हे आपण बघितलेलं आहे. ते मोलिक्युल या बाजूला डायरेक्शननं त्या बाजूला डायरेक्शननं वेगवेगळ्या व्हेलॉसिटीने जात आहेत हेही आपण बघितलेलं आहे. सो नाउ सपोज देर आर n number of molecules. There are small n number of molecules किंवा आपण त्याला मोलिक्युलच्या ऐवजी पार्टिकल म्हणूया. पार्टिकल्स पर युनिट व्हॉल्यूम. याच्यात टोटल नंबर ऑफ पार्टिकल्स किती आपण म्हणूया कॅपिटल एन आणि नंबर ऑफ मोलिक्युल्स पर युनिट व्हॉल्यूम किती मानलं स्मॉल एन म्हणजे एका छोट्या युनिटमध्ये. आता n नंबर ऑफ पार्टिकल्स समजा या याच्यातली स्मॉल n नंबर ऑफ पार्टिकल्स विचार घेऊया आणि 3 डायरेक्शन्स विचार घेऊया. हा मोलिक्युल कोणत्याही डायरेक्शन जाऊ शकतो. या डायरेक्शन जाऊ शकेल, या डायरेक्शन जाऊ शकेल, या डायरेक्शन. ऍटलिस्ट 3 डायरेक्शन XYZ हे 3 डायरेक्शन विचार घेतला तर ह्या n पैकी काही मोलिक्युल या डायरेक्शन जातील,
काही मोलिक्यूल या डायरेक्शन जातील, काही मोलिक्यूल या डायरेक्शन. याचा अर्थ प्रत्येक डायरेक्शनला किती नंबर ऑफ मोलिक्युल्स आहेत? n स्मॉल n बाय 3, स्मॉल n बाय 3, स्मॉल n बाय 3. So number of particles in one direction out of 3 coordinates is n by 3. If we consider positive and negative direction, या डायरेक्शन आणि या डायरेक्शन म्हणजे आता एक्स डायरेक्शन तो मोलिक्यूल चाललाय, मग तो पॉझिटिव्ह डायरेक्शन असेल किंवा निगेटिव्ह डायरेक्शन असेल. कोणत्याही डायरेक्शन गेला तर एक्स डायरेक्शन पॉझिटिव्ह एक्स डायरेक्शन केला तर त्याच्याकडे नंबर ऑफ मोलिक्युल्स किती असायला पाहिजेत? आता n/6 आणि इकडे n/6. दोन्हींची बेरीज केला की टोटल एक्स एक्सेसला किती मिळतील? n/3. लक्षात आलं सगळं? सो नाव what we have considered number of molecules in each direction is equal to each direction यापैकी x, y किंवा z, x, y किंवा z या कोणत्याही एका डायरेक्शननं जर आपण बघितला तर n/3 असेल. आता नंबर ऑफ मोलिक्युल्स, नंबर ऑफ पार्टिकल्स झेड डायरेक्शन पण एवढेच असतील, एक्स डायरेक्शन पण एवढेच असतील आणि वाय डायरेक्शन पण एवढेच असतील. त्यातील नंबर ऑफ मोलिक्युल्स आपण लिहूया किंवा मोल्स छोट्या शॉर्ट मध्ये लिहितो मी. मोलिक्युल्स इन पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह डायरेक्शन इज n/6. हे समजलं का तुम्हाला? n/6 पॉझिटिव्हला डायरेक्शन, n/6 निगेटिव्ह डायरेक्शन. दोन्हींची बेरीज केली की आपल्याला काय मिळतं? एका डायरेक्शनची नंबर ऑफ मोलिक्युल्स मिळतील. त्यानंतर आपण विचार करूया की नंबर ऑफ मोलिक्युल्स पर युनिट एरिया, पर युनिट टाइम. दिस इज इक्वल टू एनी कुठल्याही एका डायरेक्शन आपण विचार घेतला तर काय विचार होईल? या डायरेक्शन जर आपण विचार घेतला तर आपल्याला हे नंबर ऑफ मोलिक्युल्स इतके मिळतील n/6 आणि त्याची ऍव्हरेज व्हेलॉसिटी आपण c म्हणूया. ऍव्हरेज व्हेलॉसिटी प्रत्येक मोलिक्युलची ऍव्हरेज व्हेलॉसिटी आपण c मानतो. तर आपल्याला एवढे नंबर ऑफ मोलिक्युल्स मिळाले. त्यानंतर काही मोलिक्युल्स डाऊनवर्ड असतील, काही मोलिक्युल्स अपवर्ड असतील. आपल्याला पहिल्या ह्याच्यामध्ये डायग्राम मध्ये बघितलेलं. सो नाव वी आर गोइंग टू कॅल्क्युलेट if one molecule comes from this part, that is layer to, that is the below layer, 3 layer to 1 layer. जर एखादा मोलिक्यूल आला तर आपल्याला there is increase in momentum. So increase in momentum of one molecule when travel from one, that is the third layer to first layer. This is given by m. मोमेंटम म्हणजे मास इंटू व्हेलॉसिटी. आता ह्याची व्हेलॉसिटी आपल्याला माहिती आहे की मास इंटू व्हेलॉसिटी किती आहे बघा त्याची v प्लस dv/dz इंटू लॅम्बडा. हे लक्षात आलं का बा? ही त्याची व्हेलॉसिटी, त्या लेयरची, त्या मोलिक्युलची इनिशियल व्हेलॉसिटी आणि त्याचा मास m मानला तर मास इंटू व्हेलॉसिटी म्हणजे इन्क्रीज इन मोमेंटम. तसंच सेम पद्धतीनं जर आपण दुसऱ्या डायरेक्शननं या सेकंड लेयर पासून एखादा मोलिक्यूल इथं आला तर काय होईल? त्याचं मोमेंटम कमी होईल. सो डिक्रीज इन मोमेंटम इज इक्वल टू m v मायनस dv/dz इंटू लॅम्बडा. या डायरेक्शननं म्हणजे इथं या डायरेक्शननं वरती गेला तर मोमेंटम कमी होईल, वरून खाली आला तर त्याचा मोमेंटम चेंज होईल म्हणजे वाढेल. आता नेट चेंज इन मोमेंटम आपण घेऊया. सो टोटल चेंज इन मोमेंटम इज इक्वल टू इन n/6 मोलिक्युल्स आहेत
प्रत्येक डायरेक्शनला पर, आता त्या दोन्ही पण आपण मानूया, पर युनिट एरिया, पर युनिट एरिया, पर युनिट टाइम आपण जर विचार केला तर त्याची व्हॅल्यू येते n/6, कारण पर युनिट डायरेक्शन आपण बघितलं मगाशी, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह डायरेक्शन n/6 नंबर ऑफ मॉलिक्युल्स आहेत, त्यांची ऍव्हरेज व्हेलॉसिटी c बार आहे आणि m हे मास आहे आणि त्याची ऍव्हरेज व्हेलॉसिटी v मायनस v म्हणजे m इंटू डायरेक्शन. आपण ब्रॅकेट आपण घेऊया की m इंटू v मायनस किंवा प्लस येऊ द्या, पहिल्यांदा प्लस घेऊया, dz इंटू लॅम्बडा. So total change in momentum per when molecules come from layer 3 to layer 1 is given by this. When molecule goes from this to this layer, there are 10 number of molecules going from the second layer to one layer. Then the same quantity, total change in momentum is equal to n/6 c bar m into minus dv by dz into lambda. हे समजलं का सगळ्यांना? कारण इथं आपण काय बघितलेलं आहे, खालून वर जाताना मोमेंटम कमी होतो, वरून खाली येताना मोमेंटम वाढतो. एक मोलिक्युल आला तर त्याचा इन्क्रीज झालेला मोमेंटम एवढा आहे, एक मोलिक्युल खालून वर गेला कमी झालेला मोमेंटम एवढा आहे. त्यात n/6 नंबर ऑफ मोलिक्युल्स असतील तर एवढे त्याचं काय झालं, टोटल चेंज इन मोमेंटम होईल. पण तो पर युनिट एरिया पर युनिट टाइम जर आपण विचार घेतला तर त्याची ऍव्हरेज व्हेलॉसिटी कन्सिडर करावं लागते c बार. सगळंच आहे ना. नंतर आता नेट चेंज इन मोमेंटम किती आहे, नेट चेंज इन मोमेंटम म्हणजे दोन्हींची बेरीज, नेट चेंज इन मोमेंटम जर आपण केला तर दोन्हींची बेरीज करूया. दोन्हींच्या मध्ये कॉमन काय काय निघतं ते आपण कॉमन घेतो, m कॉमन आहे, n कॉमन आहे, डिवाइड बाय 6 कॉमन आहे, c बार कॉमन आहे. आणि हे मायनस हे ज्यावेळी आपण करतो, ही क्वांटिटी मायनस ही क्वांटिटी आपण ज्यावेळी करतो त्याच्यामध्ये कंसामध्ये काय होईल, v कॅन्सल होईल आणि हे अधिक हे होईल, मायनस मायनस प्लस होईल आणि त्यामुळे टोटल क्वांटिटी ही झाली 2dv बाय dz इंटू लॅम्बडा. हे सगळ्यांना समजलं का बघ. आता तीच व्हॅल्यू थोडीशी इथं 2 गेट्स कॅन्सल्स विथ दिस 6, सो m n c बार डिवाइडेड बाय 6 इंटू dv डिवाइडेड बाय dz इंटू लॅम्बडा. So this is net change in momentum, equation number 1. So when the momentum changes, then by definition, by standard definition, we can write, that is viscous force मध्ये जर आपण लिहिला तर this is can be written as viscous force is equal to, so that is the force is equal to eta into dv by dz, इक्वेशन नंबर 2. हेही फोर्स आहे, नेट मोमेंटम चेंज म्हणजे फोर्स आहे आणि हेही फोर्स आहे. हे दोन इक्वेशन्स आपल्याला मिळाले, हे दोन्ही कॉम्बिनेशन केला तर dv डिवायडेड बाय dz इज इक्वल टू n c बार डिवायडेड बाय 6 dv डिवायडेड बाय dz इंटू लॅम्बडा. इथं dv आणि dv कॅन्सल होईल आणि आपल्याला एक्सप्रेशन मिळेल, दिस गिव्स eta इज इक्वल टू m n c बार. इथे 2 एक आहे, 2 एक, हा येस 2 इथं राहायला चुकलेला, इथं 3 पाहिजे, इथं 3 पाहिजे, इथं 3 पाहिजे. सो mnc डिवायडेड बाय 3 इंटू लॅम्बडा. So this is the expression for coefficient of viscosity. So in general we can write that is 1 by 3 rho c lambda, where rho is equal to m into n, that is the density. So the expression for eta, that is coefficient of viscosity, is equal to, that is 1 by 3 rho c bar into lambda. हे सगळ्यांना समजलं. तर इथं एक एक्सप्रेशन आपण बघितलेलं आहे, पुढचे 2 एक्सप्रेशन्स पुढच्या 2 व्हिडिओमध्ये आपण बघूया. धन्यवाद.